28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झालं। आज 1 महिना पूर्ण होतोय। अजित पवार यांच्या गटामध्ये मंत्री असलेले आदित्य तटकरे यांच्या खूप आठवणी आहेत आणि व्हिडिओ व्हायरल होताना देखील खूप अश्रू जे आहेत ते त्यांचे पाहायला मिळतात। ताई, काय सांगा, तुम्ही मंत्रीपद सर्वात कमी वयाचे मंत्री असलेले व्यक्तिमत्व अजित पवार यांच्या गटामध्ये, अजित पवार आणि यांचं तुमचं जे नातं आहे, भावनिक नातं आपल्याला पाहायला मिळतं, एकंदरीत त्यांच्या आठवणीबद्दल काय सांगा? आणि असंख्य आठवणी आहेत दादांच्या लहानपणापासूनच्या. मी अगदी 11 वर्षाची असेल, मी दादांना ज्या वेळेला पहिल्यांदा भेटली त्यावेळेला, आणि त्यावेळेसपासूनच अशा अनेक आठवणी आहेत. दादा ज्या वेळेला ज्या वेळेला मी लहान असताना, त्यांना 12-13 वर्षाचे असताना ज्या वेळेला बघायची, त्यावेळेसचे दादांबद्दलची असणारी नाही का अशी एक भीती, एक धाक, एक दरारा, तो वेगळा असायचा. पण जेव्हा त्यांच्यासोबत काम करण्याची मला जवळून संधी मिळाली, जवळून दादांना अनुभवायला मला मिळालं, त्यावेळेस त्यांचं एक वेगळाच स्वभाव अनुभवायला मिळाला. आणि आधीच्या ह्याच्यात ते जास्ती स्ट्रिक्ट होते. हल्ली आमच्या सगळ्यांसोबत अगदी मनमोकळ्या पद्धतीनं गप्पा मारायची, चांगल्या आम्हाला सूचना द्यायची, मस्करी आमच्या सगळ्यांसोबत त्यांची असायची. आणि कधी कधी आपल्याला असतं ना की एखाद्या व्यक्तीचा जितका आपल्याला सहवास मिळेल तेवढा हवावा असं वाटतं. त्यांचा त्याही वेळेला आम्हाला खूप सहवास मिळायचा, पण आज असं वाटतं की तोही कमीच होता. आणखीन थोडा सहवास, आणखीन खूप सहवास त्यांचा आम्हाला मिळायला पाहिजे होता, असं आज नक्कीच वाटतं. अजितदादा हे जे सोडून जाण्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये तुम्ही उपस्थित राहायला हवं होतं, असं एकंदरीत त्यांची देखील भावना आहे. नाही, खरं तर ती शेवटची त्यांची कॅबिनेट असेल असं कोणालाच वाटलं नाही. जिल्हा परिषदेचा आमच्या सगळ्यांचा प्रचार सुरू होता. माझा विभागाचा त्यावेळेला काही असा प्रश्न नव्हता, म्हणून मी त्यांची फोनवरूनच परवानगी, म्हणजे अनुपस्थित राहीन, कारण प्रचाराचा दौरा आहे आणि विभागाचा काही विषय नाही, म्हणून त्या पद्धतीनं मी त्या कॅबिनेटला नव्हती. त्या कॅबिनेटच्या वेळेला खूप, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदेसाहेब असतील, बाकी सगळे मंत्रिमंडळातले असतील, आमदार असतील, अनेक जणांची त्यांची भेट झाली. त्यांनाही वाटलं नसेल की हा त्यांचा शेवटचा संवाद असेल त्यांच्यासोबतचा. मला आज बघताना असं वाटतं की त्या कॅबिनेटला असती तर त्यांना पाहायला मिळालं असतं, काही गप्पा मारायला मिळाल्या असतं. विधिमंडळामध्ये तुम्ही ज्यावेळी उपस्थित असतात त्यावेळी अजित पवार यांच्या खूप आठवणी येत असतात, त्यावेळी तुम्ही त्यांच्या जे आसन आहे अजित पवार ज्या ठिकाणी बसायचे, त्या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या मनात दुःख करून अगदी मी जिथं बसते तिथून वर जरी बघितलं तरी दादांची खुर्ची जिथं ती बसायची तिथे ती दिसते. अचानक ती खुर्ची रिकामी दिसली की फार वाईट वाटतं. दादांना सभागृहामध्ये सुरू झालं सभागृह की अगदी संपेपर्यंत दादा तिथं असायचे. त्याच्यामुळे ती आज रिक्त खुर्ची बघताना, किंवा त्या खुर्चीवर सुनेत्रा काकी असतात आता आणि तिथं दादा नाहीत, हे बघताना फार वेदना होते. खरं तर अजित पवार यांना तुम्ही लहानपणापासून पाहत आहे, सुनील तटकरे आणि अजित पवारांचं एक वेगळं नाही, तरी देखील रोहित पवार एक स्टेटमेंट करतात की जे 4 नेते आहेत त्याच्यामध्ये सुनील तटकरेंचा प्रामुख्याने नावाचा उल्लेख केला जातो. त्यांच्यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार यांना बोलू दिलं जात नाही, त्यांचा दबाव देखील टाकला जातो, असं सगळी चर्चा सध्याची सुरू आहे. सुनेत्रा काकी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आज त्या दुःखामध्ये आहेत. त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना या आमच्या सगळ्यांपासून वेगळ्या आहेत आणि फार मोठ्या आहेत. पण त्या कमकुवत नाही आहेत, त्यांच्यामध्ये खूप क्षमता आहे. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की दादांच्या अनुपस्थितीत, दादांच्या पश्चात हा जो दादांचा पक्ष आहे, हा आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली हा अतिशय यशस्वी वाटचाल करू शकतो. एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्या क्षमतेने काकींनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या खासदार म्हणून गेल्या 1-1.25 वर्षापासून आहेत. त्यामुळे आत्ता ज्या दादांच्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या त्यात त्या 100% आमच्या सगळ्यांचं ते नेतृत्व कणखरपणाने करतील. कधीही त्या आम्हाला सगळ्यांना दादांनी जसं कुटुंब म्हणून सांभाळलं तशाच पद्धतीने त्या सांभाळतील
आणि या सगळं प्रशासकीय कामकाज सगळ्या राजकीय पक्षाची हे ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांची साथ देणं, मग आमचे वरिष्ठ नेते त्यांना वहिनी म्हणून संबोधित करतात, भगिनी म्हणून संबोधित करतात ते असतील, मी त्यांना काकी म्हणून हाक मारते, मी लहान असल्यामुळे. त्यामुळे आमच्या सगळ्यांची खात्री आहे की त्या दादांचा हा जो सबंध वारसा आहे ह्या सुनेत्रा काकी पुढे नेतील आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण कुठलीही टीका टिप्पणी आमच्यावर कोणावर काही झाली तरी आम्ही त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची साथ देऊ. धन्यवाद ताई एन एस मराठीशी बोलल्याबद्दल. पाहायला जर गेलं तर अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना पूर्ण होतोय आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर आदिती तटकरे हे भावनिक होताना आपल्याला पाहायला मिळाले. कॅमेरामॅन कल्पेश मौर्यसह मी प्रसन्नजित जाधव, एल एस मराठी.